आपण भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया ऐकलीत। एक दूरगामी आणि सकारात्मक अशा स्वरूपाचा हा रेल्वे अर्थसंकल्प असल्याचं कौतुक त्यांनी केलं। संपूर्ण अपेक्षा पूर्ण करणारं, दिलेली वचनं पाळणारं आणि त्याहीपेक्षा निवेश म्हणजेच गुंतवणुकीला प्राधान्य देणारं, तंत्रज्ञानावर भर असणारं, सबका साथ सबका विकास या न्यायानं सर्वांना बरोबर घेऊन जाणारं, या रेल्वेच्या प्रगतीमध्ये राज्यांनाही सहभागी करणारं, अनुशासन प्रिय असलेलं, उत्तरदायित्वाची जाणीव असलेलं असं एक पथदर्शी बजेट असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आणि सुरेश प्रभू यांचं त्यांनी अभिनंदन केलं। कैलास वर्मा, आपण बोलत होतो ते मुंबईच्या उपनगरी गाड्यांमधल्या रेल्वेबद्दल आणि त्याच्यानंतर असणाऱ्या समस्यांबद्दल। नक्की मुंबईची जी समस्या मगाशी बोलले की 3,500 लोक मुख्य मृत्यू पडतात, हे कशा घडणार, शून्य अपघात कसा करता येईल त्या संदर्भात मध्ये विशेष केला की जे मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी लागणारी जी निधी आहे त्या निधीची आवश्यकता आहे। मागच्या बजेटमध्ये सांगितलं जेवढा MUTP 3च्या अंतर्गत येणारा जो निधी आहे फक्त 1 कोटीचं भर घातलं होतं। यावर्षी त्याचा दुप्पट करण्याचा मार्गाचा ग्रीड सोमवारने बोलून दाखवला। मग हे कशा पद्धतीने करता येईल, त्याचा उपयोग, त्याचं व्यवस्थापन कशा करता येईल, त्यांच्यात लागणारी यंत्रणा कोण करणार आहे, म्हणजे याचा अर्थ आहे की कोणीतरी एक NGO, हे एक प्रकारचा प्राधिकरणाची गरज आहे। अशा स्वतंत्र युनिट तयार केलं, इंडिपेंडेंट झोन तयार केलं तर त्याचा जास्त उपयोग झाला असता। केतन शाह आणि त्यात बरोबर उर्वरित जे मान्यवर आपल्या बरोबर आहेत त्यांना या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मी एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं थोडक्यात त्यांनी उत्तर द्यायचं आहे की या बजेटचं थोडक्यात वर्णन आपण काय कराल। केतन शाहपासून सुरुवात करूया। सर, हा बजेट लोकांच्यासाठी म्हणून हा प्रेझेंट केलेला आहे। त्याच्यामध्ये काय ते एक वस्तू जे कौतुक करण्यासारखी आहे, ज्याच्यामध्ये 2-3 जे गाड्या गरीब लोकांसाठी एक स्पेशल गाडी चालू केली, रात्री डबल डेकर ट्रेन चालू केलेत, वयस्कर माणसासाठी, लेडीजसाठी हा एक चांगली वस्तू आहे। पण ॲट दी एंड ऑफ द बजेट मला असं वाटतं की ह्याचा ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन जर झालं तर हा खूपच चांगला बजेट होईल। आपण 2 गेल्या वर्षांच्या बजेटमध्ये आपण वाटलं की हा इम्प्लिमेंटेशन जर होत नाही तर त्याच्यासाठी कसा काय हा मला फक्त 2-4 वस्तू मला ॲप्रिशिएट करण्यासारखी आहे की एस्केलेटर जे वाढवण्याचा ह्यांचा प्रयत्न आहे, प्लॅटफॉर्मची हाईट वाढवण्याचा प्रयत्न आहे, लोकांचा जवळ जायला वॉटर वेंडिंग मशीन जे चालू केलेले आहेत, तिकीटिंगसाठी ते लोकांनी UTS चालू केलं आहे, ATM कार्ड चालू केलं, हा सगळी वस्तू कौतुकास्पद आहे। ते लोकांनी प्रवाशांचा जवळ जाण्याची हा विषय सेफ्टीसाठी जिथपर्यंत गाड्यांची संख्या वाढू शकत नाही तोपर्यंत सेफ्टीचा प्रश्न सेफ्टी लागणार नाही। ओल्ड रेक्स जे आहे आपल्याकडे त्याला रिप्लेस करण्याची खूपच गरज आहे, जिथपर्यंत हा रिप्लेस होत नाही। पण त्याच्यासाठी फंड लागणार आहे। समजे थोडे रेक्स आले तर थोडे खराब होतात, रिप्लेस होतात, नवीन भेटत नाही, तर त्याच्यासाठी मी स्पेशली रेल मंत्र्यांना विनंती करू की तुम्ही मुंबईसाठी स्पेशल आम्हाला रेक्स द्यावा। जर तुम्ही हा दिले तरच हा समस्या सोडवता येईल। कारण की रेल्वेच्या 2 फॅक्टऱ्या कोचच्या उभ्या केल्या, दिवसाला 7 किलोमीटरचे ट्रॅक बांधले जातात, तर 1600 किलोमीटर मार्गाचं विद्युतीकरण करण्यात आल्याची माहिती आता आपल्याला दिली। आपल्यासोबत मोहन दुधाणे आहेत। मोहन दुधाणे, थोडक्यात आपण या बजेटचं वर्णन काय कराल? मोहन दुधाणे। सुरेश प्रभू साहेबांनी 2020 सालापर्यंत सगळ्या सुविधा चांगल्या प्रकारे होतील असं सांगितलं आहे, पण त्या इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत। आणि ह्या ठिकाणी मला एक नमूद करावीशी वाटते की जे रेल्वे कामगार आहेत आणि ज्या पुणे स्टेशनवरती 150 ते 150 गाड्या आहेत त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म वाढवायला पाहिजे। आणि ह्या अनेक प्रकारच्या या ठिकाणी ज्या अधिकारी आहेत त्या अधिकारी चांगल्या प्रकारचे काम करायला पाहिजे। आणि अनेक प्रकारच्या हर्षा शाह आपल्या बरोबर आहेत। हर्षा शाह यांच्याकडून जाणून घ्या। हर्षा शाह, आपण या बजेटचं थोडक्यात वर्णन काय कराल? खोदापाड निकली चुईया, अनेक वर्षापासून हाय स्पीडच्या ट्रेन वेगळे हायफाय करण्याचे, वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशनचे नावकरण विधी करून हे जे त्यांनी एलिग्रेटेड ट्रेन बॉम्बेचं आणि बडोद्यामध्ये आता जे त्यांनी विद्यापीठ स्थापन केलं ते आता जानेवारी महिन्यात डिक्लेअरच केलं होतं आणि त्यांनी सांगितलं तर 35,000 करोड रुपयाचं तिथं लोको शेड उभं करतोय। म्हणजे हे बडोदा गुजरात सरकारला जर खुश करण्यासाठी संपूर्ण बजेट असेल तर बाकीच्या लोकांनी काय वाटाराच्या अक्षता घेऊन काय अंगाला राग फासून फिरायचं का? ह्यांचं विजन 20,000चं हे ममताबाईचा जो प्रोजेक्ट होता हाच पुढे फॉलोअप करतात। उद्याचं ती गोष्ट करणं गरजेचं आहे, पण आजचं काय
हे जर आजकडे लक्ष देत नसेल तर आमची फार वाईट अवस्था आहे. प्रभूला सद्बुद्धी देईल तेव्हा आमचं कल्याण होईल. प्रभूंना देव सद्बुद्धी देईल. उद्याचं तुम्ही पाहिलं, परंतु आजचं काय असा रोकडा सवाल हर्षा शाह यांनी केला. आपल्यासोबत देविदास पंडित आहेत, रेल परिषदेचे प्रवक्ते. त्यांच्याकडून जाणून घेऊ की या बजेटचं वैशिष्ट्य काय वाटतं आपल्याला थोडक्यात. तसं म्हटलं तर हर्षा शाहच्या म्हणजे पूर्णपणे मी त्यांच्या बरोबर आहे. त्यांनी जे काही बोललं ते मला देखील तेच बोलायचं आहे की या बजेटमध्ये पूर्णपणे त्यांनी म्हणजे हायफाय गोष्टींचा विचार केलेला आहे. सामान्य प्रवाशांचा विचार कुठेही झालेला नाही आहे या बजेटमध्ये. एक आमचं रेल परिषदेचं एक असं म्हणणं आहे. कारण की हे जे बोलतात यांनी आतापर्यंत बऱ्याचशा घोषणा केलेल्या आहेत रेल्वे मंत्र्यांनी, पण त्या अजून म्हणजे पूर्ण केलेल्या नाहीत. नाशिक बाबतीत तर पूर्ण केलेल्या नाही आहेत. परंतु मी एवढंच म्हणेन की आम्ही जे काही प्रपोजल्स दिलेल्या आहेत ह्या बजेटमध्ये नाही, उदाहरणार्थ नाशिक टर्मिनस वगैरे जे काय आहे, हैदराबाद नाशिक आम्हाला डिक्लेअर झालेल्या गाड्या आहेत, तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो जे आता माझ्याकडे आलेली माहिती उपलब्ध आहे त्याच्यानुसार पुणे नाशिक या रेल्वे प्रकल्पाला 265 किलोमीटरच्या त्यांनी मान्यता देऊन भरीव अशी तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर जळगाव भुसावळ याची चौथी लाईन 24 किलोमीटरची त्याला मान्यता दिलेली आहे. दौंड मनमाड तुमच्याच भागातलं दौंड मनमाड याचं सिंगल जो ट्रॅक होता त्याच्या डबलिंगची त्यांनी आता सोय केलेली आहे, तरतूद केलेली आहे. आणि मनमाड जळगाव तिसरी लाईन 160 किलोमीटरची आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर वर्धा नागपूर याच्यासाठी 76 किलोमीटरची चौथी लाईन, त्याच्याही पुढे गेल्यानंतर इंदोर मनमाड वाया मालेगाव याच्यासाठी 368 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचं त्यांनी सुतोवाच आणि तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. कैलाश वर्मा, थोडक्यात या बजेटची हेडलाईन काय असेल? देखील एक समतोल बजेट साधण्याचा प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे आम्हाला वायफाय नको, हायफाय स्टेशन हवं असं आम्ही म्हणतो. खरं आता मोदींचा भाषण चालू होतं त्याच्यामध्ये गरीब अंत्योदय कोणाला म्हणतात त्यांच्यासाठी ट्रेन चालवणं म्हणजे जनसाधारण त्यांचा विचार या बजेटमध्ये केले काय हे कौतुकाची बाब आहे. खूप चांगला बजेट अशा पद्धतीनं म्हणता येईल. फक्त ते लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म ह्या दोन गोष्टी झालं पाहिजे. शॉर्ट टर्ममध्ये ते अत्यंत आवश्यक आहे, ते न करता लॉंग टर्म दिशेने गेलेलं बजेट असं मला वाटतं. जयराज साळगावकर, या बजेटचं वर्णन काय कराल आपण? हे बजेट हे एक ड्रीम बजेट आहे. जगभरचे पॉलिटिशियन्स हे ड्रीम सेलर्स असतात, स्वप्नाचे व्यापारी असतात. सुरेश प्रभू जे प्रोफेशनल आहेत, ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यामुळे ते प्रोफेशनल ड्रीम सेलर आहेत. पण माझी त्यांना अशी विनंती आहे आणि माझी अशी इच्छा आहे की प्रोफेशनली त्यांनी हे बजेट प्रत्यक्षात आणावं. त्यांच्या बजेटच्या स्पीचमध्ये रोलिंग स्टॉक किंवा खास करून स्पीड याचा उल्लेख होता, पण हवा तितका नव्हता. हा स्पीड आपला चायनाच्या अर्धा स्पीड आहे आणि फ्रेटचा तर त्याहून कमी आहे. हा स्पीड वाढणं गरजेचं आहे, अनेक गोष्टी होणं गरजेचं आहेत. तर प्रभू तशी ताकद देऊ आणि त्यांनी ते ड्रीम बजेट प्रत्यक्षात आणो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो, त्यांना एनकरेज करतो. आणि त्यांनी बजेट संपवताना जे बुद्धाचं कोटेशन वापरलं की अपयशी होण्याची दोनच कारणं असतात, एक म्हणजे सुरुवातच न करणं आणि दुसरं म्हणजे डेस्टिनेशनपर्यंत न जाणं. हे त्यांनाही लागू होतं. हे त्यांनी मनात घेऊन यशस्वीपणे कमिटमेंट ठेवून हे जर का त्यांनी केलं तर ते इतिहासात जाऊ शकतात, इतिहास त्यांची नोंद घेऊ शकतो. इतिहासामध्ये नोंद घेतलं जाण्याची एक संधी आता सुरेश प्रभूंना उपलब्ध आहे आणि ती नोंद घेण्याकरता म्हणून जे तुम्ही आता या बजेटमध्ये तरतुदी केलेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला कठोरपणे पूर्ण कराव्या लागतील, तशी अपेक्षा आता जयराज साळगावकर यांनी व्यक्त केली आहे. प्रेक्षको, सुरेश प्रभू यांचं एनडीए सरकारचं हे दुसरं रेल्वे बजेट, त्या रेल्वे बजेटमध्ये काय होतं काय नव्हतं, अपेक्षा पूर्ण झाल्या का, आणि त्याहीपेक्षा सुद्धा ज्या गोष्टींची अपेक्षा होती त्या अपेक्षा प्रत्यक्षात कशा येणार यावर आपण सर्व मान्यवरांचे विचार ऐकत होतो. आपल्यासोबत जयराज साळगावकर, केतन शहा, मोहन दुधाणे, हर्षा शहा, देविदास पंडित आणि कैलाश वर्मा होते. या कार्यक्रमात मी इथंच थांबतोय, परंतु यानंतर मोहन दुधाणे आणि देविदास पंडित हे या कार्यक्रमात पुढेही असतील. परंतु एकूण जर सगळ्या मान्यवरांचा आपण इथे धांडोळा घेतला तर असं लक्षात येतं की या बजेटचं स्वागत करतानाच उद्याची काळजी केलीत, परंतु आजचं काय, आजच्या अंमलबजावणीचं काय असे रोकडे सवाल देखील उपस्थित होत आहेत. प्रभूंचं हे दुसरं बजेट त्यांच्या पहिल्या बजेटमधल्या दिशेशी आणि गतीशी एकवाक्यता साधणार आहे एवढं मात्र नक्की. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.